नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपण आज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. याच्या आधी आपण वर्क आणि त्यानंतर वर्कचे काही फॉर्म्युले आपण बघितले. याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क याच्याविषयी आपण माहिती घेऊ. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केस. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे पुशिंग अ स्टेटेड व्हेकल. एक थांबलेली व्हेकल्स आहे, तिला तुम्ही काय करताय, पुश करताय. दुसरं कॅचिंग द बॉल व्हिच युअर फ्रेंड्स हॅज थ्रो टुवर्ड्स यू. तुमचा मित्र तुमच्याकडे एक बॉल फेकून मारतोय आणि तुम्ही काय करता, त्याची कॅच घेता. तिसरं एक्झाम्पल दिलं आहे ट्राईंग अ स्टोन टू वन एंड अँड स्ट्रिंग अँड स्विंग अराउंड बाय द अदर एंड्स ऑफ द स्ट्रिंग. दोऱ्याला तुम्ही एका बाजूनं दगड बांधलाय आणि तुम्ही ती दोरी त्या गोफणीसारखी फिरवताय. चौथं एक्झाम्पल वॉकिंग अप अँड डाऊन स्टिअरकेस अँड क्लाइंब ट्री. झाडावरती तुम्ही चढता आणि उतरता. पाचवं स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक. ज्यावेळेस तुम्ही ब्रेक दाबता त्यावेळेस चालणारी जी कार आहे ती कार काय होते, थांबते. आता याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क याच्याविषयी आपण माहिती आपल्याला बघायची. याच्यामध्ये पहिलं दिलं आहे आणि आपण क्वेश्चनसुद्धा सॉल्व केले. ज्यावेळेस थिटा झिरो असतो त्यावेळेस वर्क डन जे असतं ते असतं पॉझिटिव्ह. ज्यावेळेस थिटा 180 डिग्री असतो त्यावेळेस वर्क डन हे निगेटिव्ह असतं. आणि ज्यावेळेस थिटा हा 90 डिग्री असतो त्यावेळेस जे वर्क डन असतं ते किती असतं, तर झिरो. हे आपण जे एक्झाम्पल आपण सोडवले त्यावेळेस आपण बघितलं. आता इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली. हा टेबल आहे, या टेबलवर एक कप आहे. या कपमध्ये एक होल पाडला आहे आणि याच्यामध्ये दोरा बांधून एक नट जो आहे तो नट त्या दोऱ्याला बांधला आहे. आणि हा जो नट आहे हा नट एक खाली बांधला आहे, एक या एंडला आणि एक या एंडला बांधला आहे. आणि दोघांचं वजन हे सारखंच आहे. दुसऱ्या याच्यात काय केलं, मध्ये एक रुरर जे आहे ते रुरर टाकलंय, म्हणजे एक पट्टी टाकली लाकडी. आणि तिसऱ्या याच्यात एक नट बांधलाय. हा जो नट आहे हा नट दोरीनं बांधून या साईडला पण आणि दोरीला बांधून या साईडला पण, दोन्ही साईडला नट बांधला आणि दोन्हीचं वजनही कसं आहे, सारखंच आहे. आता आपण एक्सप्लेन करूयात. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा नट बांधलाय, या नटाच्या वजनानं हा जो कप आहे हा कप इकडे डिस्प्लेस होईल, कारण फोर्स या राईट साईडनं लागेल आणि कप काय होईल, डिस्प्लेस होईल. यानंतर हा जो कप आहे हा कप फक्त या रुररपर्यंत डिस्प्लेस होईल आणि इथं येऊन काय करेल, तो थांबेल, कारण इथं निगेटिव्ह फोर्स अप्लाय होईल. आणि खाली दोन्हीकडूनही दोरा बांधलाय आणि नट बांधलाय, दोन्हीचं वजन सारखंच आहे, म्हणून हा जो कप आहे हा कप डिस्प्लेस होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क डन, हे झालं पॉझिटिव्ह वर्क डन, हे झालं निगेटिव्ह वर्क डन आणि हे झालं झिरो वर्क डन. याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हाय डज कप गेट पुल. फिगर ए मध्ये कप जो आहे तो कप का डिस्प्लेस झाला आहे, कारण फोर्स अप्लाय झाला आहे, या नटानं या कपला फोर्स अप्लाय केला आहे. दुसरं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड कप.
कप आणि दुसऱ्यामध्ये कप आणि या नटाचं रिलेशन तुम्हाला सांगितलं आहे. डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस फोर्स आपण अप्लाय केला त्यावेळेसच काय होतं तर कप डिस्प्लेस होतो. फोर्स जर कमी पडला तर कप डिस्प्लेस होत नाही. आणि तिसरं एक्झाम्पल, व्हाय डज नॉट द कप गेट डिस्प्लेस. तो जो कप आहे हा कप चौथा क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ वर्क डन. फिगर ए बी आणि सी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फिगर ए बी सी हे कोणत्या टाईपचं वर्क आहे तर अगोदर आपण बोललोच. हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह आणि हे झालं झिरो वर्क डन. जर आपण बघितलं, सपोज ॲन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मुव्हिंग अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. पृथ्वीच्या भोवती जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट फिरतात ते गोलाकार मार्गाने फिरतात. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल अँड इट इज द डिस्प्लेसमेंट लॉंग द टँजंट टू द सर्कल आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर. द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज झिरो. ज्यावेळेस ते सॅटेलाइट पृथ्वीच्या अराउंडला फिरतं त्यावेळेस त्याचं जे डिस्प्लेसमेंट असतं, हे डिस्प्लेसमेंट जे असतं ते आपण तर बघितलं आहे, गोल त्याच जागेवर आलं तर ते झिरो असतं. आणि वर्क डन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ झिरो. ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा कसा असतो, झिरो असतो. खाली तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलेत. सॉल्व एक्झाम्पल पहिलं बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन टू द टेकन इज द ऑब्जेक्ट ऑफ मास इज 20 kg टू द हाईट ऑफ 10 मीटर. हाईट दिली 10 मीटर आणि मास दिले तुम्हाला 20 kg. वर्क डन जे आहे ते वर्क डन तुम्हाला काढायचं आहे. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट 20 kg आहे आणि हाईटवर आहे. हाईटवर वरती असल्यानंतर इथं ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी आपण -9.8 घेत असतो. म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, फोर्स काढावं लागेल आणि नंतर तुम्हाला वर्क डन काढावं लागेल. फोर्स F इज इक्वल टू म्हणजेच वर्क इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे वर्क इज इक्वल टू Fs आहे. म्हणून आपल्याला फोर्स काढावं लागेल. फोर्स इज इक्वल टू mg. कारण एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट हाईटवर आहे. मग ऑब्जेक्ट जर हाईटवर असेल तर आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर आपण F इज इक्वल टू mg आणि इथं आपण ग्रॅव्हिटी घेतली कारण ऑब्जेक्ट वरती आहे खाली नाही. मग मास दिलं 20 kg आणि जी ग्रॅव्हिटी आहे ती आहे -9.8. कारण मायनस घेतली कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचती आहे, ती वरती हाईटला आहे म्हणून. द निगेटिव्ह साईन इज टेकन बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फोर्स. फोर्स हा अपोजिट डायरेक्शननं काय होतो आहे, अप्लाय होतो आहे म्हणून. मग F इज इक्वल टू F किती आलं तर हे F आलं -196 न्यूटन आणि हे इथं Fमध्ये टाकायचं आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला तर दिलेच आहे 10. मग W इज इक्वल टू इथं W इज इक्वल टू -196 × 10 जर आपण केलं तर वर्क जे आहे ते वर्क येतं -1960 जूल. आणि वर्क कशामध्ये मोजतात, जूलमध्ये. द निगेटिव्ह साईन इज अपेअर बिकॉज द डायरेक्शन ऑफ द फोर्स इन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सो दॅट द वर्क डन इज निगेटिव्ह. आणि इथं वर्क डन जे आहे ते काय आहे, निगेटिव्ह. यानंतर दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. काय, प्रवीण हॅज अप्लाइड. प्रवीण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. प्रवीण हॅज अप्लाइड द फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल इज 60 डिग्री टू द होरिझंटल. होरिझंटल तो 60 डिग्री काय करतोय, एका ऑब्जेक्टवर 100 न्यूटन फोर्स अप्लाय करतोय. द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस. ऑब्जेक्ट डिस्प्लेस होती. होरिझंटल डायरेक्शन इज 400 जूल. वर्क इज डन. हे वर्क झालं आहे 400. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला काढायचं आहे. इकडे बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अँगल किती आहे, थिटा किती आहे तर 60 डिग्री.
मग इथं कॉस 60 डिग्री घ्यायचं आहे. कॉस 60 डिग्रीचं व्हॅल्यू किती आहे 1/2. मग थिटा दिलं आहे 60 डिग्री, फोर्स दिलं आहे 100 न्यूटन, इथं गिवन लिहायचं. थिटा दिला आहे 60 डिग्री, फोर्स दिला आहे 100 न्यूटन, वर्क दिलं आहे 400 जूल आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट तुम्हाला काढायचं आहे. आता तुम्हाला वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो वर्कचा फॉर्म्युला लिहायचा आहे. आपण वर्कचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. W=F.S कॉस थिटा, आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 60, कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे 1/2. म्हणजेच 400 = 100 मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट इंटू 1/2. मग हा जो 100 आहे हा इकडं मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यावर डिवाइड होईल. 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल = 1/2 इंटू यस. आणि इकडं जे आहे हे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. म्हणजे आणि हा डिनॉमिनेटर 1 आहे, हा 1 आपण लिहित नसतो. म्हणजे 4 × 2 = यस. म्हणजेच काय तर इथं यस = 8 आणि इथं डिस्प्लेसमेंट आलं 8 मीटर. आणि जे डिस्प्लेसमेंट आहे तुम्हाला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट आपण कशात मोजतो तर डिस्प्लेसमेंट आपण मीटरमध्ये मोजतो. असं जरी सोडवलं तरी चालतं. आणि द ऑब्जेक्ट विल बी द डिस्प्लेस थ्रू द 8 मीटर असं सोडवलं तरी चालतं, नाहीतर असं जरी सोडवलं तरी चालतं. इथं तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. 100 1चा 100 आणि 100 4चा 400 असं केलं तरी चालतं. तर हे झालं तुमचे एक्झाम्पल. आता त्यानंतर एनर्जी बघू आणि त्यानंतर कायनेटिक एनर्जी जी आहे ते कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण त्याच्याविषयी माहिती बघू. आता एनर्जी जी आहे ती एनर्जी काय आहे, व्हॉट डज द हॅपन एनर्जी. आता पहिलं दिलं आहे, इफ अ पॉट हॅविंग द प्लॅन्ट इज केप्ट इन द डार्क द प्लॅन्ट इज लॉंगिशेस. जर एखादा प्लांट आहे, हा प्लांट तुम्ही जर एका अंधाऱ्या खोलीत ठेवला आणि त्याला जरी तुम्ही पाणी दिलं तरीसुद्धा ते जे झाड आहे ते झाड काय होतं सुकून जातं, कारण त्याला एनर्जी मिळत नाही. आणि एनर्जी ही सनपासून मिळत असते. दुसरं, ऑन इन्क्रीजिंग द व्हॅल्यूम ऑफ द म्युझिक सिस्टीम इज टी व्ही बियॉन्ड द लिमिट ऑफ द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट द व्हायब्रेसिंग. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या म्युझिक सिस्टीमचा किंवा टी व्हीचा आवाज जर वाढवला तर तुमच्या घरातील जे व्हेसल्स आहेत, जे भांडे आहेत, ते भांडे काय होतात तर व्हायब्रेट व्हायला काय होते सुरुवात होते, ज्यावेळेस आवाज वाढला त्यावेळेस. म्हणजे ती एक एनर्जी आहे, साऊंड एनर्जी. त्यानंतर कलेक्टिंग द सनलाईट ऑन द पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न द पेपर. जर तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स घेतला, आपण त्याला सूर्यकाच म्हणतो किंवा आपण त्याला मॅग्निफाईंग ग्लास म्हणतो, तो जर आपण घेतला आणि पेपरवर जर आपण जे सनलाईट आहे ते जर आपण कलेक्ट केले तर तो जो पेपर आहे तो पेपर काय होतो बर्न होतो, जळतो. म्हणजेच तिथं तो पेपर जळतो कारण तिथं हीट एनर्जी आपण तिथं म्हणतो. मग इथं एनर्जीची डेफिनेशन दिली आहे तुम्हाला, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज द एनर्जी. म्हणजे जर तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी वर्क करण्यासाठी जी काही एनर्जी तुम्हाला लागते वर्क, त्यालाच काय म्हणतात एनर्जी असं म्हणतात. द युनिट ऑफ द वर्क अँड एनर्जी आर द सेम. वर्क आणि एनर्जीचं युनिट हे सेम आहे. द युनिट ऑफ SI सिस्टीम इज जूल अँड CGS सिस्टीम इज अर्क. SI युनिट आपण त्याला स्टँडर्ड युनिट असं म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टीम आपण त्याला म्हणतो, आणि दुसरं CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद असं आपण त्याला म्हणतो. याला स्टँडर्ड युनिट म्हटलं तरी चालेल. यू हॅव लर्न दॅट द एनर्जी एक्झिस्ट द व्हेरियस फॉर्म ऑफ लाईक मेकॅनिकल, हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर अँड सोलार. ह्या सगळ्या काय आहेत एनर्जी. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला इन धिस चॅप्टर वी गेट द गोईंग टू स्टडी टू फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली द पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला कायनेटिक एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा. धन्यवाद.